हे चीक आहे. अर्धा तास ठेवून द्यायचं. हे बघा. झालं. आज बनणार आहे खरवस. गुळाचे खरवस बनणार आहे आज. खरवस बनणार आहे. खरवस गुळाचे बनणार. बनवते मम्मा बनवते. ते गुळ बारीक करून ठेवलंय. तुकडे करून ठेवले. हे चीक आहे. अर्धा लिटरला अर्धा लिटर दूध आणि ह्याच्यात एक गूळ बारीक केलेलं. गूळ अंदाजे घ्या, तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं करा. चवीपुरता गूळ टाकायचंय. ह्याच्यात तुम्ही ऑर्गॅनिक गूळ पण वापरू शकता. हा, आम्ही साधंच गूळ घेतलं. वेलची, जायफळ, सुंठ, केसर टाकायचं. हे केसरवालं खरवस आहे. आधी चीक घेतलेलं अर्धा लिटर त्याच्यामध्ये दूध टाकलं आम्ही आणि वेलची जायफळ पूड टाकली आणि आता गुळ टाकलं आणि आता केसर. त्याच्यात आता काजू आणि बदामचं बारीक करून टाकायचे. काजू बदाम आहेत फक्त ते टाकले. हे गुळ वितळू दे. हे बघा, गुळ आता मिक्स करणार. हे बघा, गुळ वितळला की मग त्याचं आपण खरवस बनवायचं. ओके. हे आपण झाकण लावून ठेवून द्यायचं. गुळ वितळेपर्यंत पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर हे आपलं गुळ वितळलेलं आहे बघ. हे चीक मधलं आता गुळ वितळून झालं. ते आता त्या पाण्यामध्ये ठेवायचं. उकळत्या पाण्यात ठेवायचं की कसं? नाही, असं ठेवायचं. आणि हे चालू करायचं. झाकण लावायचे दोन्ही याला. वाफ जाऊन दे. ह्याचं अर्धा तास ठेवून द्यायचं. ताट काढूया. झालं ना? झालं. ते कसं ओळखायचं असतं? असं खेचून. हे काय? हे बघ, सगळ्या साईडला करून सगळ्या बाजून निघते. हे बघ. ओके. हा झाला गुळाचा गुळाचे खरवस. इथे गुळाचे खरवस झालेले आहे. हे बघा. आता आमची गुळाचे खरवस ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये तुम्ही सांगा. चमच्याने बाहेर काढत आहे. हे बघा, हे बघा खरवस. सुंदर झालं. थंड झाल्यावर आणखीन जास्त छान लागेल. मध्ये ठेवलं. गुळाचे खरवस झालेले आहे. आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.